रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरि राम कृष्णा हरि हरि जय राम कृष्णा जय राम कृष्णा हरि हरि जय राम कृष्णा जय राम कृष्णा हरि रूप पाहता लोचनी सुख भालो साधनी सुख भालो साधनी सुख भालो साधनी सुख झाले वो साधनी
सर्व सुखाचे सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे 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 सर्व सुखाचे सुखाचे हे परखुमा देवीवर परखुमा लागो चाला माझ्या मना लागो चाला वया विठ्ठल डोळा पहा वया विठ्ठल डोळा विठ्ठल डोळा वया विठ्ठल डोळा विठ्ठल डोळा माझ्या मनाला गोचा माझ्या मनाला माझ्या मनाला गोचा माझ्या वया विठ्ठल डोळा पहा वया विठ्ठल डोळा विठ्ठल डोळा लगे
हर 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 रे र अ अ रे र. माझ्या मनाला गोचाळा 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 बया विठ्ठल डोळा पहावया विठ्ठल डोळा अनिक नाही चाड अनिक नाही चाड अनिक नाही चाड रे अनिक नाही चाड पहावया विठ्ठल डोळा पहावया विठ्ठल डोळा अनेक माझ्या मनाला गोचाळा माझ्या मनाला गोचाळा माझ्या मनाला गोचाळा माझ्या मनाला गोचाळा माझ्या मनाला माझ्या मनाला माझ्या मनाला गोचाळा माझ्या मनाला गोचाळा मनाला गोचाळा माझ्या मनाला विठ्ठल डोळा विठ्ठल डोळा विठ्ठल डोळा विठ्ठल डोळा पहावया विठ्ठल डोळा
पहावया विठ्ठल डोळा रे पहावया विठ्ठल डोळा 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 अनेक नाही चाल अनेक नाही चाल रे अनेक नाही चाल अनेक नाही चाल पहावया विठ्ठल डोळा पहावया पहावया विठ्ठल डोळा पहावया विठ्ठल डोळा पहावया 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 विठ्ठल डोळा विठ्ठल डोळा पहावया पहावया विठ्ठल डोळा पहावया विठ्ठल डोळा अनेक नाही माझी माळा आड आड अनेक नाही अनेक नाही झाड अनेक नाही संसार हा गोड गोड संसार संसार हा गोड न लगे संसार संसार हा गोड गोड न लगे संसार 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 गोड संसार हा गोड रे न लगे संसार हा गोड संसार हा गोड
हा गोड लगे न लगे संसार 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 न लगे संसार न लगे संसार हा गोड 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 न लगे संसार
कमी झालं. माझ्या मना लागू चाळा पहावया विठ्ठल डोळा अनिक नाही चाड न लगे संसार हा गुड तरीच जन्मालो सरता पांडुरंगी झालो अनिक नाही चाड नलगी संसार हा गोड तुका म्हणे देवा देई चरणाची सेवा अनिक नाही चाड न लगे संसार हा गोड पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबकी गौरी
नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु दिव्यरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः अनेजदेकं मनसो जवियो नैनद्देवा आप्नुवन् पूर्वमर्षत् तद्धावत्वन्यान्हतेति तिष्ठत् तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति शिवे लागी सेवक हरे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो निज चरण तुम लागलो निज चरण माझ्या मना लागू चाळा पहावया विठ्ठल डोळा भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने महाराष्ट्रातील थोर साधू संतांच्या आशीर्वादाने परिसरातील संत महंत महाराज मंडळी उपस्थित सर्व ज्ञानवान आणि गुणवान यांच्या सर्वांच्या प्रेरणेने आशीर्वादाने सहकार्याने त्याचबरोबर या ठिकाणी श्री विठ्ठल आप्पा आणि समस्त ग्रामस्थ मंडळ गांजपूर यांच्या सर्वांच्या हा परिश्रमातून चालत असलेला तत्वज्ञ जगद्गुरु श्री संत तुकोबाराय या ब्रह्मीभूत काया केलेल्या महात्म्याच्या वैकुंठ गमन किंबहुना तुकाराम बीजेनिमित्त चालत असलेला हा गेली 36 वर्ष पूर्ण होऊन यावर्षी 37व्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे आणि आज सप्ताहातील आज तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. सेवेकरता निवडलेला अभंग तत्वज्ञ जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचा 4 चरणाचा आणि आंतरिक इंद्रियांना भगवत नामाची गोडी कशा स्वरूपाने लागावी याचं दिग्दर्शन म्हणजे हा अभंग विढल. मानवी शरीर आणि प्रकृती पाहिल्यानंतर या मृत्यू लोकामध्ये 2 अवस्था पाहायला मिळतात. नंबर 1 आंतरिक अवस्था आणि बाहेरील अवस्था किंबहुना बाह्यरंग आणि अंतरंग. माणूस भूलतो अंतरंगाला का बाह्यरंगाला. माणसाचा रंग बाहेरून कसा बी असू द्या. आता उद्या आहेच ना 2 दिवसात कोणती रंगपंचमी होळी म्हणतो त्याला काही जण शिमगा. हे बाकीचे रंग कळोत अथवा न कळोत पण माणसं जवळ राहून सुद्धा कसे रंग बदलते हे कळालं पाहिजे. विढल म्हणजे बाहेरूनही रंग आहे आणि आतून सुद्धा
एकच आहे, बदल एवढा आहे, बाह्य रंगाचा परिणाम आंतरंगावर होत नाही, पण आंतरंगाचा परिणाम मात्र बाह्य रंगावर झाल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून अनेक महात्म्यांनी बाह्य स्वरूपाच्या रंगाला फारसं महत्व दिलं नाही. म्हणून म्हटलंय ना, ऊस ढोंगा परी रसनो हे ढोंगा, काय फुलाला शिवरलिया रंगा, काय फुलाला शिवरलिया रंगा, काय फुलाला शिवरलिया रंगा, काय फुलाला शिवरलिया रंगा. ऊस ढोंगा परी रसनो हे ढोंगा, ऊस ढोंगा परी रसनो हे ढोंगा, ऊस ढोंगा परी रसनो हे ढोंगा, माणूस भुलतो वरचा रंग पाहून, आणि वरच्या रंगाचा परिणाम आंतरंगावर होत नाही महाराज. बाहेरचा कलर ओरिजिनल डांबरी कलर असू द्या, माणूस वरून काळा असाव का आतून काळा असाव, वरच काळ पण कुणी पाहत नाही महाराज. जगाचा मालकच कसा आहे, ठाईचा चिकाळा अनादी बहुकाळ, म्हणून वेद तळा लावी लागे बाळ, म्हणून वेद तळा लावी लागे बाळ, म्हणून वेद तळा लावी लागे बाळ. ठाईचा चिकाळा अनादी काळ, म्हणून वेद तळा लावी लागे बाळ, वेद लावी काळेपणाच. अहो तो अनादी बहु गोरा का, तो बाहेरून जरी काळा असला तरी माणसाचं स्वरूप आतून निर्मळ असावं महाराज. बाह्यांग कसंय, बाह्यांगावर फारसं महत्व परमार्थामध्ये दिल्या जात नाही. संसारामध्ये मात्र बाह्य रंगाला प्राधान्य दिलं जाते महाराज. माणसं संसारामध्ये बाह्य स्वरूपाला जेवढं महत्व देतात, तेवढं महत्व परमार्थामध्ये अंतरंगाला महत्व. बाह्य स्वरूप बदलण्याचा जरी प्रयत्न केला तरी बाह्य स्वरूप बदललेलं टिकाऊ नाही. बाह्य स्वरूप टिकाऊ नाही. ते पहा तुम्ही, आता गावोगावी खेडेत दुकान आलेत. आता पूर्वी नाटकर महाराज फक्त सिटीतच दुकान होते, आता गावोगावी बी ते आलेत. कोणते म्हणजे लग्न ज्यांचे झालेत त्यांनी माहिती, बाकीचे काय माहिती. आता कोणते ब्युटी पार्लर. आता ब्युटी पार्लर मध्ये माणूस कसाही जाऊ द्या, त्याचं सगळंच रंगण रूप काय करतात, बदलून टाकतात. कधी कधी घेऊन जो गेलाय का त्याला बी लक्षात येत नाही ही गिराईक आपलंच आहे का. असलं बी मॉडेल तयार करतात महाराज ब्युटी पार्लर वाले. पण तयार झालेली स्कीम, तयार झालेलं सौंदर्य टिकाऊ आहे का, ते टिकाऊ सौंदर्य नाही. पण अंतरंगातलं जे सौंदर्य आहे ना, ते सौंदर्य एका जन्मापर्यंत नाही, अनंत जन्मापर्यंत टिकून ठेवण्याची ताकद अंतरंगात आहे महाराज. आणि असं अंतरंग बदलण्यासाठी नाथ बाबा म्हणतात, साधन एकच आहे बाबा, जो महात्मा त्या रंगात रंगून गेलेला असावा. तो महात्मा दळण्या जगी तोची एक, दळण्या जगी तोची एक, हरी रंगी
ज्याला त्या रंगात रंगून जायचंय का त्याला बाह्य रंगासह आंतरंग दोन्हीच मिलन व्हावं लागतंय महाराज. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी. रंगल्या रंगे, तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल भगवत नामामध्ये रमून गेलाय तो बाहेरूनच नाही सर्वांग तो रंगून जातो त्या रंगामध्ये महाराज. पण असंय पहिला रंग गेल्याशिवाय दुसरा रंगून महाराज बसत नाही. आता बघा तुम्ही काही फेटेवाले माणसं तिथं आता डायरेक्ट फेटे मिळालेत. पूर्वीच्या काळात गावोगावी महाराज फेट्याला कलर देणारे याची माणसं त्यांना काय म्हणायचे आपा त्यांचं नाव बी रंगारी, त्यांचं नाव रंगारी. आणि मग ते रंगारी काय करायचे एखादी गरम पाण्याची कढई ठेवायची आणि एक ते गार पाण्याची त्याच्यात कलर वगैरे कालवून ठेवलेला आणि मग ते पाहिला ज्याला ज्याला दौंडी दिली जायची गावात. ओ ज्याला ज्याला कलर जसा पाहिजे त्यांना आपापला फेटा यावा आणि रंगारेकडे द्यावा. ते रंगाऱ्याने फेटे सगळे जमा करायचे आणि फेटे पहिले जी फेटे ते गरम पाण्यात सोडायचे महाराज. फेटा गरम पाण्यात सोडला की पहिला जो फेट्याचा कलर होता तो कलर निघून जायचा आणि मग पहिला कलर व्यवस्थित निघालेला पाहिला की मग तो फेटा ज्याला जसा कलर पाहिजे त्या कलर मध्ये ते बुडवला आणि वाळू घातला की पहिल्यासारखा फेटा नवीन दिसायचा. पण कधी पहिला कलर गेल्याशिवाय दुसरा कलर देता येत नाही. तसं बाह्यांग आणि आंतरंग, बाह्यांग बदलल्याशिवाय आंतरंग आणि आंतरंग बदलल्याशिवाय बाह्यांग या दोघांचा परस्पर संबंध आहे. त्याशिवाय भगवत स्वरूप दिसत नाही. म्हणून ज्ञानोबारायला म्हणावं लागले 7-5-3 दशकांचा मेळा, 7-5-3 दशकांचा बाह्यांग हे कर्म इंद्रिय आणि ज्ञान इंद्रिय पाहायला मिळतात महाराज. आणि आंतरंग म्हटलं की मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण. अंतःकरण पंचक कर्म इंद्रिय आणि ज्ञान इंद्रिय. कर्म इंद्रिय ज्ञान इंद्रिय बाह्य स्वरूपाची धाव घेतात आणि अंतःकरण पंचक त्या धावेकडं घेऊन जाण्याचं काम करतंय. परिणाम पहा. कर्म इंद्रियानं केलेली इच्छा, ज्ञान इंद्रियाने केलेली इच्छा अंतरंगापर्यंत पोचल्याशिवाय प्रवृत्त करत नाही महाराज. पण उलट चला, अंतरंगाने इच्छा केल्याबरोबर अंतरंग बाह्यांगाला घेऊन जाण्यासाठी प्रवृत्त करतय. माणसं म्हणतात ना, अहो डोळ्यानं पाहिलं पण काही परिणाम झाला नाही, पण मनात आल्याबरोबर असं वाटतंय की आपला बाजार कधी असतो दारोळचा अशोक महाराज. ते बघा तुम्ही जुने माणसं म्हणायचे बाजारा दिवशी शेवटला अशी ती पाल अशी टाकून माणसं बसलेली बाजाराच्या कडीला आणि मग तिथं गरम गरम तळालेले काय असते भजे आणि मग घरी येऊन जातानीच सांगितलेलं असतंय की बाकी बाजारातून काही आणा अथवा नका आणू. हे पूर्वीच सांगालो, आता नाही. बाजारला जातानीच घरी ऑर्डर असायची की घेऊन येतानी बाकी काही चुकलात तरी चालल,
पण थोडासा चिवडा आणि तळलेले गरम गरम भजे, माणूस घरी का बाजारात आहे सांगणारा? माणूस कुठे? माणूस घरी सांगणारा, पण मन कुठं जातंय? बाजारातल्या कोपऱ्यावर बसलेल्या, त्याला काय म्हणतात, भुईवाला. हा, आणि प्रत्येकाचे भुईवाले बी ठरलेले असतात आपापले. ज्याची त्याच ठिकाण ठरलेलं आहे. दुसरीकडलं आणलं तर तशी चव बी लागत नाही. माणूस घरी या, पण मनाची ओढ कुठे? तिथे. मग मनात आलं की महाराज माणूस तिथं बाजारात जातो. एवढंच नाही, पुढे जाऊन सांगतो तुम्हाला जगात काय चाललंय न्यूज लावल्याबरोबर कळतंय. देशात काय चाललंय न्यूज लावल्याबरोबर कळतंय. महाराष्ट्रात काय चाललंय न्यूज लावल्याबरोबर कळतंय. जिल्ह्यात काय चाललंय सकाळ संध्याकाळ पेपर वाचल्याबरोबर कळतंय. तालुक्यात काय चाललंय रोज दूध घेऊन जातंय त्याला विचारा. गावात काय चाललंय चावडी चौकात बसल्याबरोबर कळतंय. घरात काय चाललंय अंगणात गेल्याबरोबर कळतंय. पण आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहून एकमेकांच्या मनात काय चाललंय हे कुठं कळतंय? वैज्ञानिकांनी सर्व क्षेत्रामध्ये प्रगती केली, पण माणसाच्या मनात काय चाललंय हे तरी अजून कुठल्याच वैज्ञानिकाला कळालं. आणि मनात काय चाललंय हे कळत नाही, म्हणूनच हे चाक चाललेत महाराज आनंदानं. मनात कुणाच्या काय चाललंय हे जर कळालं असतं तर काय अवस्था झाली असती स्वतः फक्त आत्मपरीक्षण करून पहा. म्हणून मन ही वस्तूच अशी या जसं एखाद्या कुटुंबामध्ये एखादा प्रमुख व्यक्ती असतो आणि प्रमुख व्यक्ती सांगत असतो की बाबा सगळ्यांनी आज हे काम करायचंय, किंबहुना कुणी कुणी काय काय काम करायचंय कुटुंब प्रमुख व्यक्ती सांगत असते. तसं या इंद्रियांना पंच कर्म इंद्रिय, पंच ज्ञान इंद्रिय आणि अंतकरण पंच किंबहुना देहावर ताबा कुणाचा आहे? मन इंद्रियाचा राजा. वावा मन इंद्रियाचा मन इंद्रियाचा राजा. सर्व भागे तोची पूजा. सर्व भागे तोची पूजा. मन इंद्रियाचा इंद्रियाचा राजा. इंद्रियाचा राजा. माणसानं नोकराच्या नादी लागत बसायचं का मालकाच्या नादी लागत बसायचं? मेन बॉस कोण आहे या शरीरातला? मन आहे. मन मेन बॉस. बाकीच्या इंद्रियाच्या नादी लागत बसायची गरज आहे का? माणसं म्हणतात उगत एखाद्याच्या नादी लागत बस. मेन बघा कुठे, मेन स्विच बघा कुठे ती. बाकी वायर तुडीत बसून बल्ब तुडीत बसून उपयोग आहे का? नाही नाही. तसं या शरीराचा मेन बॉस कोण आहे? मन इंद्रियांचा राजा. राजा म्हणजे मन आहे. मनानं सांगितलं रे सांगितलं की महाराज आपोआप सगळ्या प्रक्रिया चालू होत्यात. मग तुकोबर आहे म्हणतात का महिने कोणतं? आदि मन घे हाती. आधी काय कर? मन हातात घे बाबा. कारण तुझ्या मन जर हातात आलं तर मग मात्र तुला काहीच असह्य नाही. जी इच्छा करील मन करारे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण. फक्त मन तू हातात घे बाबा.
जर एकदा मनावर तू ताबा मिळवलास तर तुला काहीच अवघड नाही. पण मनावर ताबा मिळवणं, ग्रामपंचायतीवर ताबा मिळवणं एवढं सोपं आहे का? किती कठीण आहे. मन चंचल चपळ येता जाता न लगे वेळ. एवढंच चपळ आहे मन. काय काय करीतो या मना, करी नाही के नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, त्याची करी विवंचना. देव पतना धरिले, देव पतना धरिले, सप्ताहाला की वाटतंय माळ घातली पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, ह्याच्याशिवाय काय खरंय. एवढा आनंद कुठं दुसरीकडे भेटतोय वाटतंय का नाही. आणि सप्ताह झाला काय काय करतो या मना मना. ऐकत आहे का मन? नाही 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 महाराज, बाकी कशावरही ताबा मिळवता येईल, पण मनावर विश्वास ठेवून जमतोय का? जमतय का विश्वास ठेवून? अहो, मनावर विश्वास ठेवणं म्हणजे महाराज डोळे झाकलेल्या जागेवर स्वतःनं स्वतःच्या पायावर दगड हाणून घेतल्यासारखं महाराज. ते प्रमाणे नाही काहीतरी मनाजी देहगावीचा काय हा मनाजी पाटील देहगावीचा, मनाजी पाटील देहगावीचा. विश्वास धरू नका त्याचा. नाना मनाचा विश्वास धरून जमतोय का? माणसाचा विश्वास धराय ना तर मनावर काय विश्वास धरावा महाराज. आपल्या स्वतःच्या रक्ताची सुद्धा माणसं विश्वास ठेवायसारखी राहिलीत का? माणसं म्हणतात रक्ताच्या सुद्धा नात्यापेक्षा आमच्या प्रेमाची माणसं आमच्या काळात कामाला आली महाराज. काय ताकद आहे. म्हणून या मनावर विश्वास ठेवण्यासारखं नाही. कारण हे मन काय आहे? मन गंज धरतय गंज. मन काय धरतय? गंज धरतय गंज. या मनाला जर योग्य मार्गावर जीवानं नाही लावलं, जसं समजा आता हा मंडप आहे श्रीराम, आता मंडपाचे जे लोखंड इथे जास्त काळ जर एका ठिकाणी ठेवले वापरात न आणता, या मंडपाला काय येईल? येईल ना गंज. मग जर हा गंज जर येऊ द्यायचा नसल तर मंडप कशात पाहिजे? वापरात पाहिजे, वापरात. आणि जर गंज आला तर जास्त दिवस टिकणार बी नाही आणि अपेक्षासारखं दिसणार बी नाही. मग जी वापर करायचाय वस्तूचा, तुकोबाराय म्हणतात आम्ही काय केलं? शुद्ध चोखाळ स्फटिक महामळे म्हणा महामळे म्हणा होते जगादाले, महामळे म्हणा होते जगादाले, असलं बी मनाला जरी गंज आलेला असला
तरी मनाला चोखाळून म्हणजे शुद्ध करून घ्यायचं महाराज. जगाच्या पाठीवर सगळं निर्मळ करण्याचे साधन आहेत महाराज, पण मनाला निर्मळ करण्याचं साधन या त्रिभुवनामध्ये फक्त एकच साधन आहे महाराज. जे कुणाला निर्मळ करतंय? मनाला निर्मळ करतंय. निर्मळ ज्ञानोबा राय तर म्हणतात, जर मन नाही निर्मळ झालं तर मनाला बांधून तरी टाकावं. मनाला काय करावं? मनाची हे मनी गुंफिला शिला बापरक मध्ये वरू विठ्ठल अर्पिला. पण महाराज या मनाला शुद्ध करण्याचं काम फक्त पृथ्वी तलावर एकच साधन करतंय, ज्याचा परिणाम बाहेरही होतो आणि आतही होतो. मुद्दा विसरू नका. बाह्यांगही शुद्ध करतय आणि अंतरंगही शुद्ध करतय, पण अगोदर मन ताब्यात आलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. परिणाम बघा कसा आहे. मग गोविंद ते काया भेद नाही देवात या. तुकोबराय म्हणतात, परिणाम एवढा होतो त्या मनाचा, तो काया म्हणजे बाह्यांग आणि अंतरंग सोडून देतो आणि देवमय होतो. ही ताकद आहे मनाची बाबा. म्हणून मनावर ताबा मिळवता आला पाहिजे. बाकी काही असो अथवा नसो, पण का हो तुकोबराय, मनावर ताबा मिळवून तुम्ही करणार काय? तुकोबराय घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, माझ्या मनाला घोटाळा घोटाळा, माझ्या मनाला घोटाळा, माझ्या मनाला माझ्या मनाला घोटाळा, 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 माझ्या मनाला घोटाळा. पाहावया विठ्ठल डोळा, पाहावया विठ्ठल डोळा, आणि नाही नाही पाहावया विठ्ठल डोळा, म्हणून माझ्या मना लागो चाळा. कशासाठी? पहावया विठ्ठल डोळा. मनाला चाळा लागला पाहिजे, चाळा महाराज. पण मनाची एक विशेषता आहे महाराज, बाहेरून दिसत नाही पण दुःख मात्र कशाला होतंय? माणसाची एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली, कशासारखी? सगळं होतंय का मनासारखं? माणूस मनासारखं करण्याचा प्रयत्न करतो का करीत नाही? रात्रंदिवस प्रयत्न कशासाठी? फक्त शेजाऱ्याच्या नाही, स्वतःच्याच. कुणाच्या? स्वतःच्या मनासारखं व्हावं म्हणून रात्रंदिवस प्रयत्न चालू आहेत. पण रात्रंदिवस प्रयत्न करून सुद्धा एकदा एक इच्छा पूर्ण झाली मनासारखी की मन थांबतंय का? नाही नाही नाही. मनासारखं एकदा झालं की मन थांबत नाही. मन पुन्हा पुढची इच्छा करतं. ही बी आपल्या मनासारखंच व्हावं. सगळं जर मनाच्या माग पळत गेले, ज्ञानोबराय म्हणतात, मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला. पुढं काही चांगलंय का मनाच्या माग? मनमानी मनमानी. माणसं म्हणतात ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. बाबा या मनाच्या नादी लागत बसू नको.
या मनाला एक नाही दोन पत्न्या येतात. मनोराजा एक देहपुरी मनोराजा एक देहपुरी असे नांदतो त्याचे दोघी नारी असे नांदतो त्याचे पुत्र पौत्र संपन्न भारी पुत्र पौत्र संपन्न भारी ए तेने कृपा केली आम्हावरी गा तेने कृपा केली आम्हावरी गा मनानी आलो या देशा मनानी आलो या देशा आणि म्हणून तुकोबारायचे बंधू कान्होबाराय म्हणतात. मनुराजा एक देहपुरी एक नाही असे नांद तू त्याशी दोघी नारी. मग आता एक पत्नी असली तर किती बरं आहे का? कसं वाटतंय? गुदगुले वाटतं तिचेच तिने ठरवा. मनाला किती दोन दोन आहेत दोन दोन. अहो एक जोडी फिरायला निघाली दिवसभर बाजारात फिरायली दिवसभर बाजारात फिरली दोघाचे बी मन लागले नाहीत. घरी पत्नी आल्याबरोबर पत्नी म्हणली मालक असं काहीतरी घेऊन या ज्यानं माझ्या मनाला काय झालं पाहिजे समाधान वाटलं पाहिजे माझं मन भरलं पाहिजे असं काहीतरी आणा. तो म्हणला घाबरू नको उद्या दारूचा बाजार आहे. सगळ्या बाजारात फिरला पण त्याच्या मनासारखं काही मिळालं. दारू म्हणला छोटा बाजार आहे मोठ्या बाजारला चला म्हणला कुठतरी. बीडला जाऊन बघितलं बीडला बी त्याच्या मनासारखं मिळालं नाही. तो म्हणला इथला बी छोटा बाजार दिसायलाय. इकडे खाली 2 महिन्याचा बाजार असतो खाली बघा अहमदपूरकड खाली हा माळेगावची यात्रा बस माळेगावचा 2 महिन्याचा बाजार आहे. मग तिकडे गेला पीटी मास्तर खाली. पीटी मास्तर म्हणजे तुम्ही आणि त्या बाजारामध्ये फिरून आला पण त्याच्या मनाला जसं आवडल अशी काही वस्तू मिळाली उदास झाला. आणि घरी आल्याबरोबर पत्नीनं निरशा दुधाचा चहा केला आणि मालकाला प्यायला दिला. मालक घ्या चहा. पण मालकाची मनस्थिती काही बरी. एवढं फिरून सुद्धा मनासारखं मिळालं नाही. नाराज स्वरात म्हणला ज्याच्यासाठी फिरलो ते काही मिळालं. पत्नी म्हणली चहा तरी पिऊन घ्या अगोदर. चहा पिल्यावर सांगा. चहा पिल्यावर पत्नीने विचारलं उत्सुकतेनं माझ्यासाठी तुम्ही एवढे सगळे बाजार फिरलाव असं काय आणाय गेलतात? मालकानं सांगितलं मला वाटलं होतं एखादं शिकविलेलं माकड घेऊन यावा. पत्नीनं उत्तर दिलं घरात एक असताना दुसरं कशाला. जर संसारात एक पत्नी असली तरी सुद्धा मनासारखा संसार होत नाही महाराज. मीठ हाय तर पीठ नाही आणि पीठ हाय तर तिखट नाही असली परिस्थिती. पण या मनाला किती पत्नी आहेत? संकल्प आणि विकल्प नावाची पत्नी महाराज. आणि या पत्न्यांनी पुत्र पौत्र संपन्न भारी. पण असं जरी मन असलं तरी जर या मनाला माझ्या मना लागू चाळा. आता कोठे ढावे मन आता कोठे आता कोठे ढावे मन आता कोठे ढावे मन धावे मन आता कोठे धावे
ठेवलं पाहिजे, किंबहुना या मनाला चाळा लागला पाहिजे, किंबहुना मनाला छंद लागला पाहिजे. माझ्या मना लागू छंद. आता प्रत्येकाला वेगवेगळे छंद आहेत महाराज. फक्त माणसात बसल्यावर छंद कळत नाहीत. कुणाकुणाचे काय काय छंद आहेत एकांतात गेल्यावर, नाही तर जीवलग मित्राला विचारावं लागतात कुणाचे काय छंद आहेत ती. मग कळतात कुणाच्या मनात कसे कसे छंद उमटतात ती. पण माणूस माणसात बसल्यावर बाकी छंद सगळे शांत करतो. आणि जसा माणसाला अपेक्षित छंद आहे तसा छंद दाखवण्याचा प्रयत्न मन करतय महाराज. पण सगळ्यात मुद्दा तुकोबाराय म्हणतात, जरी या मनाला चाळा लागला पाहिजे. आता चाळा शब्द आलाय म्हणून बोलतो. जास्त वेळ जर 6 तास 8 तास जर बैठक केली, माणूस उठला तर काय दुखत येत पुन्हा? चाळे दुखत येत ना महाराज. बरं, चाळ्यात बी काही एक प्रकार नाही, 3 प्रकार आहेत चाळेमध्ये. आणि 3 अवस्थेमध्ये चाळे आहेत. लहानपणातले चाळे, लहान लहान लेकरं असू दे, आता केली बी चाळे. माणसं म्हणतात काय करा, शेवटी लेकरू लहान आहे ना, लेकरू तीच आहे. पण लेकरू आलं तारुण्यात, चाळेली माप आहे का पुन्हा? नाही 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 नाही. बरं, वय झाल्यावर तरी चाळे बंद आहेत का? घरातल्या लेकराली सांगायची वेळ येते, दादा बाबा काका तुमची आता चाळवा चाळवी काय करा, जरा बंद करा. आम्हाली सुकानं भाकरी खाऊ द्या. म्हणजे चाळेत का नाही चाळे? त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, चाळे म्हणजे थोडक्यात चाड. थोडक्यात चाड. चाड म्हणजे पेरणीला उपयोगाला येते. आता ट्रॅक्टर आलेत पंचाल महाराज. हा, नाही ते बघा तुम्ही, ते पेरायचं त्याला 3 खाली लोखंडाचे बनवलेले असतात, फारुळे, आणि त्याला पुन्हा लाकडाचे वरी फन का फन, आणि पुन्हा एक लाकूड, आणि ते सगळं एकत्रित केलं की त्याला पुन्हा वरून बी आणि खत पेरण्यासाठी 3 नळे, आणि हे सगळं पुन्हा एकत्रित करण्यासाठी त्याच्यावरी ते गोल ठेवल्या जाते, चरवी एवढं. काय चाड. बर, ठेवून बी जमत नाही चाड. नुसतं ठेवून तरी जमतय का? त्याला 3 ठिकाणी असं फिट बांधावं लागतंय, 2 बाजूला पुढं. आणि एकदा ती फिटिंग व्यवस्थित झाली रे झाली की महाराज ती चाड फिटिंग मध्ये बसलंय आणि व्यवस्थित झालंय का हे सुद्धा सांगणारा लागतो. आपल्याकडं सगळं सामान्य आहे आणि सगळं अंदाजेवर फिट केलं, जमतंय का? ती कोणाला कळतंय? फक्त ती सुतारालाच कळतंय, दुसऱ्याला कळतंय का? अहो तसं परमार्थाचं चाड सुद्धा कुणालाच कळत नाही, मनमानी करून कळतंय का? ज्ञानदेव पुसे निवृत्ती सीता. ज्ञानदेव पुसे निवृत्ती सीता. क्या बात है. गगन होने वाला
परमार्थाचं सुद्धा चाड किंबहुना चाड कळाली पाहिजे महाराज. इथं सद्गुरु वाचोनी सापडेना सोय सोय. परमार्थातली चाड कळाली पाहिजे, परमार्थातलं चाड कळालं पाहिजे महाराज. सद्गुरूच्या मुखातून आल्याशिवाय परमार्थाची चाड म्हणजे पेरणी व्यवस्थित होण्यासाठी सद्गुरूच्या मुखातून आलेले अमृत वचन लागतात महाराज. आणि मग परमार्थाची चाड कळती. बरं, या चाडला दुसरा एक शब्द या, फक्त वेलांटीने एक मात्रा द्यायचं काम या. चाडीला काय होती पुन्हा? अशी बी गुढी लागती महाराज. सांगणारा बी माणूस असा चव देऊ सांगतो, फक्त ती काय असावी? चाडी असावी, चाडी. आणि ऐकणारा बी अशी चव देऊ ऐकतो की साखर सुद्धा फिकी पडल एवढी गुढी. कुणाला? चाडीला. या चाडीची जशी गुढी जीवाला लागती, नाथबाबा म्हणतात, तस आपल्याला सुद्धा चाड लागली पाहिजे. कशाची? जया परमार्थाची चाड परमार्थाची रीतीने सांडावेली गाड तेने सांडावेली गाड धरुणी भजनाची काड धरुणी भजनाची काड नित्य मान आपल्याला सुद्धा चाड लागली पाहिजे. कशाची? धरुणी भजनाची चाड. महाराज रात्रंदिवस भगवत नामाची जीवाला काय लागली पाहिजे? चाड लागली पाहिजे, चाड. म्हणून माझ्या मना लागू चाळा. पण कशासाठी चाळा? पहावया विठ्ठल डोळा. मनाला चाड लागली पाहिजे विठ्ठल पाहण्यासाठी महाराज. पण ऐका, मनाला जरी चाळ लागली तरी डोळ्यानं विठ्ठल पाहता येईल का? मनाचा आणि डोळ्याचा फार जवळचा संबंध आहे महाराज. मनात आलं की डोळ्यांना पाहू वाटतं या. पहावया विठ्ठल डोळा. आणि डोळ्यानं पाहिलं की मन इच्छा करतय महाराज. ते आता तुम्ही काल्याच्या कीर्तनात ऐकताल, फार गोड आहे नटकर महाराज. कोणी की भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मनी अंतोची वदनी उच्चारी. देखिला डोळा परिणाम बैसाला मनी आणि त्याचा परिणाम तोची वदनी उच्चारी. पहावया विठ्ठल डोळा. किती पाहता तुम्ही? डोळे भरून या. पाहिन तुझे मुख. डोळे भरून जरी देवा तुला पाहिलं बाबा तरी सुद्धा डोळ्यांची भूक नवजे माझ्या. रात्रंदिवस देवा तुला या डोळ्यांनी जरी पाहिलं बाबा तरी या डोळ्याची भूक संपणार नाही. किंबहुना देवाला जरी या डोळ्यानं पाहिलं कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. कोटी ब्रह्महत्या केलेल्या असू द्या, फक्त या डोळ्यानं भगवान परमात्मा दिसावा एकदा महाराज. तुम्ही म्हणाल आम्ही तर रोजच पाहतोच, मग आम्ही कुठं कडबे चोरलेले सोयाबीन चोरलेली
कुणाचे कलिंगड चोरलेले, कुणाचे हरभरे चोरलेले, हे काही आमचं जाणार नाही का? आम्ही देव तर रात्रंदिवस पाहिलो. महाराज ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. भगवत साधन पाहण्यासाठी किंवा भगवत स्वरूप पाहण्यासाठी ज्ञानदृष्टी पाहिजे. आणि एकदा तो ज्ञानदृष्टीनं पाहिला रे पाहिला की मग मात्र त्या गोपिकाच्या म्हणजे गवळणीच्या मुखातली किती गोड वाक्यात पाहिला पाहिला नंदाचा नंदन. एकदा पाहिला तो आणि आमच्या जीवनात आनंदाचा पूर आला. काय पूर आला आनंदाचा? आम्ही सगळं देहभान आमचं विसरून गेलो. पण कशानं पाहिला तो? या नेत्र म्हणजे डोळ्यानं पाहिला. निळोबाराय वर्णन करतात, धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी, ज्यांचे ध्यानी मनी नित्य नारायण हरी, करिता काम काज दृष्टी त्याचेवरी, बोलता चालता जेविता निरंतरी हो. म्हणजे मनातही तोच भरलेला आहे. देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. हरी तुझी वदनी उच्चारी देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. पहावया विठ्ठल डोळा, माझ्या मना लागो चाळा. मनाला चाळा लागला आणि डोळ्याने ईश्वर पाहिला. तुकोबाराय म्हणतात पुन्हा काहीच आवडत नाही. लाचावले मन लागलीशी घोडी, ते जीवन सोडी आयुष्य झाले. एकदा मनाला गोडी लागल्यावर आणि डोळ्यानं पाहिल्यावर आता दृष्टी पुढे ऐसा चित्र आहे. एकदा दिसला तो स्पर्श हो द्या शरीराला त्याचा. काय हो द्या? फक्त स्पर्श हो द्या. आंधळ्या माणसाला सुद्धा स्पर्श हो द्या. माणूस नावाचा आंधळा नाही, ओरिजिनल आंधळा. कोण? संत सुरदासारखा महात्मा महाराज. प्रवास चालू होता आणि आता पुढं विहिरीत पडणार सुरदास. जगाच्या मालकानं गुराख्याचं रूप घेत हात धरला. ओ सुरदासजी, आगे मत जाओ, आगे कुआं है गिर जाओगे. आंधळी माणसं हुशार. आपला हात देते दुसऱ्याच्या हातात. ही भानगडी होत्या. मधी जाऊन शाई लावून मधी जाऊस तर बी म्हणते तुमचंच आहे. आणि बाहेर ती 1000-2000 पक्षीनं देऊन ठेवले असतात. काय म्हणतात त्याला?
एजंट 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 बी हुशार असले तर लक्षात येते महाराज किती बाहेर गोड बोलून जाऊ द्या आणि फक्त मध्ये जाऊन त्यानं बटन दाबायचं आणि बाहेर आल्याबरोबर कळतं ह्यानं कुणाला मतदान टाकलं. पण माणसं कसे पाहिजेत एजंट अंदाजेवर काढतेत आणि एका माणसानं घरातल्या एकाही माणसाचा अंदाज लागला तरी पुन्हा काही वेगळं सांगायची गरज आहे का? आंधळी माणसं लय हुशार महाराज. आपला हात दुसऱ्याच्या हातात देत देवानं हात धरला होता सूरदासांचा. सूरदासांनी झटका हाताला दिला आणि देवाचा हात धरला. आता देव महाराज स्वतःच्या आईला सुद्धा धरून सापडलेला अनेक प्रमाणात येता येतील. वा पण तरी सुद्धा देव सापडला नाही. आणि सूरदास महाराज बाह्य डोळ्यांनी कशी होते? आंधळे होते. एवढा देव चतुर चतुरा तो बस एवढा देव चतुर आहे. सूरदासांच्या कसा हाती लागल? सूरदासाच्या हाताला झटका दिला देव पळू लागले महाराज. सूरदासांच्या मुखातले वाक्य फार गोड आहेत. देवा हाताला झटका देऊन हात जरी सोडून घेतला तुम्हाला देव मी त्यावेळेस म्हणील ज्यावेळेस या हृदयामधून तुम्ही बाहेर जाता. देवा हातात हात जरी तुझा धरला असला हातातला हात सोडून घेतला असल पण मी तुम्हाला खरं कुठं ठेवलंय? हृदयामध्ये धरलंय. संत देवाला हृदयामध्ये मनामध्ये धरतात महाराज. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला गळा बांधून या दोर धरिला पंढरीचा चोर. आम्ही देवाला जनाबाई म्हणतात धरलं बांधलं आणि आतमध्ये बंद करून ठेवलं महाराज. म्हणून संतत्व दशा ही अशी की एकदा मनाला चाळा लागला की पुन्हा आपोआप त्यांच्या इच्छेप्रमाणे ते देवाला प्रत्येक वस्तूमध्ये पाहतात. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. पुन्हा प्रत्येक वस्तूमध्ये विठ्ठल स्वरूप म्हणून या. असला बी दांडगा संसार असला तुकोबराय म्हणतात अनेक नाही चाड न लगे संसार हा गोड. बाकी कुठलीच चाड लागत नाही. फक्त एक भगवत नामाची चाड लागली की हा संसार सुद्धा दुःखमुळे असणारा पण महाराज या संसारावरची सर्व माया आपोआप संपत्ती या. ज्याला किंबहुना ज्याच्या मनाला काय लागली या चाड विसरू नका. ज्याच्या मनाला काय लागली या चाड लागली या. जोपर्यंत माणूस संसार विसरत नाही तोपर्यंत समजावं आणखी चाड लागली नाही. मग रात्रंदिवस आमच्यासारखे किती बी जरी चाललं तरी उपयोग नाही. तुकोबराय म्हणतात भगवत नामाची चाड लागली. आम्ही काय खातो विसर पडला. आम्ही अंगावर काय लेतो विसर पडला. कुठल्या अवस्थेत राहतो या सर्वांगाचा विसर पडला. आठवण आठव गेली भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग ब्रह्मीभूत काया. आत्मस्वरूपाला तो साधू महात्मा आपोआप स्थित होतो महाराज. म्हणून तरीच जन्म आलो सरता पांडुरंगी झालो. जन्माला आलेलं फळ तेव्हाच आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. म्हणून जन्माला आलोत ना तर भगवत स्वरूपाला प्राप्त झालो पाहिजेत बाबा. मग त्याच्यासाठी कुठली सेवा घडली पाहिजे? देवाच्या चरणाची. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे देवा देवा म्हणे देवा
तुका म्हणे देवा आणि ते चरणाची सेवा. आता शेवटची सेवा द्यायची गरज राहिली नाही. चरणाची सेवा घडावी महाराज. कोणाकोणाच्या? चौघांच्या चरणाची सेवा सांगतो आणि शिवेला पूर्णविराम देतो. नंबर 1 ची सेवा आपल्या आई वडिलांच्या चरणाची सेवा घडावी महाराज. बाकी सेवा घडो अथवा न घडो, आपल्या आई वडिलांच्या चरणाची काय घडावी? सेवा घडावी. कारण ज्ञानोबा राय म्हणतात जगातली जेवढी तीर्थ आहेत सगळी तीर्थ कुठे आहेत? सकळ तीर्थांची धुरे जी का माता पितरे. म्हणून जगातली सगळी तीर्थ आई वडिलांच्या चरणावर आहेत महाराज. नाहीतर घरी आई वडील उपाशी मारतो, पंढरपूरची वारी करतो, घरी मायबापा बरोबर आबोला धरतो आणि एकादशी दिवशी मौन पाळतो. उपयोग आहे का? आई वडिलांच्या चरणाची ताकद फार मोठी महाराज. भक्त पुंडलिकराय आई वडिलांच्या चरणाची सेवा करतात. भगवान परमात्मा भक्त पुंडलिकासाठी तिथून येता झाला महाराज. नेनो ब्रह्म मार्ग चुकले आणि उघडे पंढरपुराशी आले. किंवा पुंडलिकाच्या भावार्थासाठी गोकुळी हुनी झाला येता. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. ही ताकद आहे आई वडिलांच्या चरणाच्या सेवेची महाराज. म्हणून आई आणि वडिलांच्या चरणाची सेवा घडावी. नंबर 3, ज्या सद्गुरूनं आत्मज्ञान किंबहुना ब्रह्मज्ञानाचं संगोपन करून आपल्या स्वरूपाला स्वरूप कृपा कटाक्ष निहाळिले आणि आपुले पदी वैसविले. म्हणून सद्गुरूच्या चरणाची काय घडली पाहिजे? ज्ञानोबा राय म्हणतात आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसव पावले. श्री गुरुची ही ताकद आहे महाराज. म्हणून सद्गुरूची सेवा घडावी चरणाची. आणि नंबर 4, जे नेहा जीव दिला दान, त्या भगवंतानं आपल्याला आयुष्य दिलंय, जीव दिलाय आणि शरीर दिलंय. म्हणून त्या देवाच्या चरणाची काय घडावी? सेवा घडावी. सेवा महाराज. आणि भक्त तर भगवंताचे चरण सोडी. नामदेवरायाची भाषा आहे. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. संत देवाचे चरण आपल्या हृदयामध्ये धरतात महाराज. काय ताकद आहे चरणाची देवाच्या. कारण तुका म्हणे काही न मागे आणिक आणि तुझे पायी सुख सर्व आहे. जगातली सगळी सुख जगाच्या मालकाच्या चरणावर आहेत महाराज. म्हणून तुका म्हणे देवा अंदेई चरणाची सेवा. म्हणून सुंदर असं नियोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य स्वरूपात आप्पा असतील आणि त्यांना सहकार्य करणारी समस्त ग्रामस्थ मंडळ गांजपूरकर असतील, सर्वांच्या माध्यमातून भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन. आणि विशेषही महाराज कार्यक्रम जर बघितला एवढी